आज आपण अशी छान अशी आळूची वडी ही रेसिपी करणार आहोत। पाहू शकता कशी छान अशी खास्ती झालेली आहे, कुरकुरीत झालेली आहे, लेयर 4-5 लेयरची झालेली आहे पाहू शकता। तर आपण हे आज आळूची वडी ही ह्या पद्धतीची आपण छान अशी बनवणार आहोत पाहू शकता। ह्या पद्धतीने आपण बनवणार आहोत। तर चला आपण आळूची वडी ही रेसिपी तयार करायला चालू करूया। नमस्कार, आनंद किचन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी खास अशी पौष्टिक अशी मी रेसिपी घेऊन आलेलो आहे। आळूच्या वड्या ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे। ही रेसिपी एकदम पौष्टिक अशी आहे। मी पारंपरिक पद्धतीनुसार तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एकदम अशी चविष्ट अशी ही रेसिपी आहे। तुम्ही नक्की तुमच्या आहारामध्ये हप्त्यातून एकदा तरी ही रेसिपी तयार करा। हप्त्यामध्ये एकदा तरी करून पहा आणि शरीराला भरपूर असे ह्याच्यामधून व्हिटॅमिन्स मिळतात। तर हे रेसिपी नक्की करून पहा आणि माझी जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या अनमोल कमेंट माझ्या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी तयार करायला चालू करूया। आळूच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहणार आहोत। तर हा एक बाउल मी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर 4 ते 5 चम्मच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर हे खोबरं घेतलेलं आहे 2 ते 3 टेबलस्पून। तुम्ही हे ओलं खोबरं घेऊ शकता, मी सुकं खोबरं घेतलेलं आहे। त्यानंतर 5 ते 6 मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। थोडीशी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे। हाफ टेबलस्पून मी ओवा घेतलेला आहे। हे पांढरे तीळ मी 2 टेबलस्पून घेतलेले आहे। हा मी चिंच आणि गुळाचा कोळ तयार करून घेतलेला आहे, हे 2 टेबलस्पून आहे। त्यानंतर हे लसूण घेतला, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 टेबलस्पून मी जिरं घेतलेलं आहे। त्यानंतर हळद 1 टेबलस्पून मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। हे 1 ते 1.5 चम्मच लाल तिखट मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे। त्यानंतर चवीनुसार मी मीठ ॲड करणार आहे त्याच्यामध्ये आणि हे 1 इंचाचं मी अद्रकचा तुकडाही ॲड करणार आहे। आणि हे मी आळूची पानं, हिरवीगार अशी हे आळूची पानं 5 ते 6 आळूची पानं आहेत पाहू शकता। कशी छान अशी आळूची पानं आहेत। हे 5 ते 6 मी आळूची पानं घेतलेली आहेत। तर आपण आळूची पानं कशी साफ करायची, त्याला कसं तयार करायचं ते आपण पाहूया आता। चला आपण आता आळूची पानं तयार करून घेऊया। आळू वडी तयार करण्यासाठी ही पाहू शकता तुम्ही, ही मी आळूची पानं घेतलेली आहेत। हे अशी पानं निवड करताना, पानाची निवड करताना अशी छान अशी हिरवीगार पानाची निवड करा। हा देठ असा थोडासा काळसर वाटतोय, हे धार काळसर वाटते, हे पाहून तुम्ही आळूच्या पानाची अशी निवड करा। ही आळूची पानं एकदम छान आहेत। तर आपण आळूची पानं तयार करून घेऊ। हे देठ वगैरे कट करून घेऊया आपण आळूच्या पानाची। आणि हे जो पाठीमागचा भाग आहे, ही जी धार आहे, तर आपण हे धार थोडीशी असं चाकूने थोडीशी लेयर जो आहे आपण हा कट करून घेणार आहोत पाहू शकता तुम्ही। कारण हा लेयर जर आपण असाच ठेवला तर आपण आपली जी वडी आहे, जेव्हा आपण हे पान रोल करतो तर ते तुकडे होण्याची शक्यता असते। त्यासाठी हे पाहू शकता, हे जे जाड भाग होता मी थोडासा असा चाकूने काढून घेतलेला आहे। ह्या पद्धतीने आपण सर्व पाने काढून घेऊ, त्याचा देठ काढून घेऊन हा जो पाठीमागचा जो भाग आहे, ही सीर आहे, तर ह्याला आपण असं हलकं कट करून घेऊया।
सर्व पाने आळूची कट करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकता हे देठ काढून टाकला आहे आणि हे जो पाठीमागचा जो जाड भाग आहे त्याला आपण पातळ करून घेतला आहे. थोडंसं हे हलकं छिलून घेतलेलं आहे. आळूची पानं निवडताना नेहमी तुम्ही ही अशी हिरवीगार पानं निवडा आणि ही जी आहे पाठीमागचा जो भाग आहे असा ही जी पाठीमागचा देठ आहे हो थोडासा काळसर असतो आणि ही जी शीर हलकीशी काळसर असते. ह्या पद्धतीचे पाने तुम्ही निवडा. ही बघा छान अशी मी ही पाने कट करून घेतली, तयार करून घेतली. तर ह्याला स्वच्छ कसं करायचं तर ते पाहूया आपण. तर काय करायचं, एका परातीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून मी मिठाच्या पाण्यामध्ये त्याला वॉश करणार आहे. तर आपण 1 टेबलस्पून हे 1 ते 1.5 टेबलस्पून आपण मीठ टाकून घेणार आहोत. आता हे थोडंसं असं मीठ थोडंसं हलवा तुम्ही, छानपैकी असं हलवून घ्या. हे पाणी हलवून घ्या असं. आता ह्याच्यामधलं मीठ विरघळलेलं आहे. तर आपण एक असं पान हे वॉश करून घेऊया त्याच्यामध्ये छान असं छानपैकी असं वॉश करून घ्या. मिठाच्या पाण्याने छान असं वॉश करून घ्या. पाठीमागून दोन्ही बाजूने असे वॉश करून घ्या आणि मिठाच्याच पाण्यामध्ये तुम्ही वॉश करा. असं पूर्णपणे त्याच्या पानावरची जी घाण आहे ते व्यवस्थित अशी साफ करून घ्या. तुम्ही पाहू शकता अशी छान अशी मिठाच्या पाण्यामधून साफ झालेलं आहे. पाहू शकता कसं पान छान साफ झालेलं आहे. तर ह्या पद्धतीने आपण सर्व पाने साफ करून घेऊया मिठाच्या पाण्यामध्ये. पाहू शकता अशी छानपैकी अशी मी ही आळूची पानं जी आहेत ती मी मिठाच्या पाण्यामध्ये ते साफ करून घेतलेली आहे. तर हे आपण ठेवून देऊया साईडला. आणि आता आपण ह्याच्यासाठी लागणारा जो मसाला आहे आळूच्या वडीसाठी तर ते तयार करून घेऊया. आळूच्या वड्या करण्यासाठी मी मसाला तयार करून घेतो. सर्वप्रथम ही 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही तुम्हाला जेवढं लागेल तेवढी हिरवी मिरची घ्या. तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे, कमी असेल तर कमी घ्या, जास्त असेल तर जास्त घ्या. त्यानंतर हे लसूण त्याच्यामध्ये मी टाकत आहे. त्यानंतर हे लसूण आणि हे मी बारीक करून घेतो आहे आणि ह्याच्यासोबत मी खोबरं नंतर बारीक करून घेणार आहे. हे लसूण आणि मिरची ही मी बारीक करून घेतो. रेसिपी एकदम अशी पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या आहारामध्ये नक्की ॲड करा. ही पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. 2-3 वेळा असे मिक्सीमध्ये काढून घ्या. जास्त बारीक करू नका. असं हलका मोठाच राहायला पाहिजे. जास्त बारीक करून घेऊ नका. असं 2-3 वेळा बारीक करून पाहू शकता. असं ह्या पद्धतीचं बारीक करून घ्या. तुम्ही पाहू शकता लसूण आणि हिरवी मिरची मी बारीक करून घेतलेली आहे. चला आता आपण आळूवडीसाठी लागणारे जे पीठ आहे ते आपण तयार करून घेऊया. चला आपण वडी बनवण्यासाठी त्याचं पीठ तयार करून घेऊया. सर्वप्रथम आपण हे जे बेसनाचं पीठ आहे 1 बाउल ते ह्याच्यामध्ये टाकून घेऊ. असं छानपैकी असं टाकून घ्या. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आपण ॲड करून घेऊया. त्यानंतर 1 टेबलस्पून हळद ॲड करा.
त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे, तर तिखट फक्त छोटासा 1 टेबलस्पून तुम्ही ॲड करा. तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर तुम्ही करू शकता. मी 1च टेबलस्पून त्याच्यामध्ये ॲड करणार आहे. त्यानंतर हे मी 1 टेबलस्पून जिरं घेतलेलं आहे. जिरंही त्याच्यामध्ये मी असं वरून टाकत आहे. तुम्हाला हे जर ग्राइंड करून घ्यायचं असेल तर घेऊ शकता. मी अख्खं यूज करत आहे. त्यानंतर ही चवीनुसार मीठ टाका. तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं. मी 1 आणि अर्धा चम्मच मी 1.5 टेबलस्पून मी नमक ॲड करतो. तुम्ही तुमच्या चवीनुसार नमक ॲड करा. त्यानंतर मी जी हिरवी मिरची लसूण जे बारीक केलेला आहे तो मी त्याच्यामध्ये ॲड करत आहे. त्यानंतर 1/2 टेबलस्पून ओवाही त्याच्यामध्ये ॲड करत आहे. ओवा ही छान अशी चव येते ओव्यामुळे. त्यानंतर हा जो चिंचेचा कोळ आहे, चिंच आणि गूळ हे मी कोळ आहे तो ॲड करत आहे. हे पाहू शकता चिंचेचा कोळ आहे. चिंचेचा कोळ टाकल्यामुळे जी अळूच्या पानाचं जी खवखव घशामध्ये होते ते होत नाही. त्यामुळे हे मी चिंचेचा कोळ ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे. त्यानंतर हे 1.5 ते 2 टेबलस्पून मी तीळ आहेत, पांढरे तीळ त्याच्यामध्ये मी ॲड करत आहे. आणि त्यानंतर ही जी कोथिंबीर आहे ही मी अशीच ॲड करणार आहे. ह्याला मी ग्राइंड करून घेतलं नाही, बारीक करून घेतलेली आहे. तर छान असे ह्याला मिक्स करून घेऊ. आणि ते मिक्स करण्यासाठी 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. जसं थोडं लागेल असं तुम्ही यूज करा. तुम्हाला जेवढं लागतंय तेवढंच यूज करा. आणि तुमचं जे पीठ आहे हे जास्त घट्ट आणि जास्त पातळ असं मळू नका. हे मीडियमच मळा. जास्त जर पातळ केलं तर त्या पानावरती लागत नाही. आणि जास्त जर घट्ट केलं तर मग जास्त कडक होऊ शकतात. तुमच्या जे अळूवड्या आहेत तर जास्त कडक होतात. मग ह्याची दक्षता घ्या. आणि जास्त पातळही करू नका. पातळ केल्यामुळे तुम्ही ते लागत नाही. मग जाडसर असा थोडासा थर आला पाहिजे पानावरती, तसा येणार नाही. पाहू शकता मी जास्त काय पाणी लागलं नाही आहे. अर्धा ग्लासच पाणी ह्याला यूज लागलेलं आहे. तुम्ही जसं मळता ना पीठ त्या हिशोबानेच पीठ टाका. नाही तर तुम्ही एकदम टाकचाल तर मग प्रॉब्लेम होईल. तर तुम्ही मळता तसं हळूहळू पाणी ॲड करत राहा. ह्या पद्धतीचं तुम्ही पीठ तयार करून घ्या. पाहू शकता ह्या पद्धतीचं हे पीठ असं ॲड करून घ्या. हे मळून घ्या. तर आपलं पीठ तयार झालेलं आहे. तर हे अळूच्या पानाला लावण्यासाठी आपण घेऊया. तर चला आपण हे पीठ अळूच्या पानावर लावून घेऊया. चला आपण अळूच्या वड्यांना आपण जे पीठ तयार केलेलं आहे बेसनाचं ते असं लावून घेऊया. कशा पद्धतीने मी लावतो ते पहा तुम्ही. हे अळूच्या वडीसाठी मी पीठ तयार केलेलं आहे. ह्याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करून झालेले आहेत. जर आपण अळूच्या वडीला पीठ लावून घेऊया. ही अळूची वडीसाठी जी ही अळूचं जी पान आहे ह्याला आपण पलटी करायचं आहे. जो पाठीमागचा जो भाग आहे ह्याच्यावरती आपल्याला पीठ लावायचं आहे. पाहू शकता ह्या पद्धतीनं असं पीठ लावून घ्या. पीठ ही सगळ्या ठिकाणी लागलं पाहिजे याची दक्षता घ्या. मी कसं पीठ लावतोय तुम्ही नक्की पहा.
जास्त असा जाडसरही नाही, जास्त पातळ असा लेयर देऊ नका. सर्व बाजूने व्यवस्थित लावून घ्या. पानाचा जो पाठीमागचा भाग आहे त्याच्यावरती पीठ लावा. तुम्ही पाहू शकता. आळूची वडी एकदम पौष्टिक अशी रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. एकदा तरी हप्त्यातून एकदा तरी तुम्ही करून पहा. पौष्टिक आहे. वेगवेगळे ह्याच्यामध्ये मसाले टाकले गेलेले आहेत. वेगवेगळे प्रोटीनने असे भरलेले अशी रेसिपी आहे आणि हे तुमच्या शरीराला एकदम लाभदायक अशी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा. माझी जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब आणि फ्रेंडला शेअर करायला विसरू नका. ही दक्षता घ्या. तुमच्या अनमोल कमेंट माझ्या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. छान असं पाहून घेऊ शकता तुम्ही. छान असं कसं पीठ ही सर्व ठिकाणी लागलं पाहिजे याची दक्षता घ्या. ह्याच्यामध्ये आपण 3 लेयरमध्ये आपण ही जी आळूची पानं आहेत 3 लेयरमध्ये लावणार आहोत. आता हे आपण पहिला लेयर झालेला आहे. पहिल्या पानाचा लेयर झाला. आता जी दुसरं पान आहे, दुसरं पान हे आपण त्याच्यावरती ठेवणार आहोत. हा पाठीमागचा वायर वरती करायचा आहे आणि अपोजिट ठेवायचा आहे. हा जो भाग आहे ह्याच्या अपोजिट दुसऱ्या पानाचा भाग झाला पाहिजे. असं पाहू शकता. असं पाहू शकता. ह्याचं इकडे शेंडा आहे, ह्याचा इकडे आहे. आता हे आपण पान उठवलेलं आहे. त्यानंतर ह्याच्या आणखीन तुम्ही हे लावा, पीठ लावून घ्या. व्यवस्थित सगळीकडे लागेल ह्या पद्धतीनं तुम्ही पीठ लावून घ्या. खमंग असा हे जो मी तयार केलेला आहे बेसनाचं जे पीठ तयार केले, खमंग असा वास सुटलेला आहे. मस्त असा वास येत आहे. तयार करायच्या अगोदरच एवढा वास येत आहे तर तयार केल्यानंतर किती छान असं वास येईल आणि खायला किती टेस्टी लागेल तुम्ही पाहू शकता. तुमच्या फॅमिलीमध्ये ही रेसिपी हप्त्यातून एकदा तरी करून घ्या, करा आणि तुमच्या कमेंट मला द्यायला विसरू नका. आळूची पाने हे भरपूर पौष्टिक आहेत. तुम्ही नक्की ह्याची रेसिपी करा. आता हे 2 पानाचं झालं आहे. आता आपण हे तिसरं पान आपण टाकणार आहोत. आता ह्या पानाची आपण बाजू ह्या साईडला केलेली आहे, खालची बाजू. आपण आता तिसऱ्या पानाची ह्या साईडला म्हणजे लेयर जास्त तयार होतात. आता आपण ह्या साईडला करत आहे. आता ह्याला पीठ आपण तुम्ही छान असं लावून घ्या. पीठ लावताना दक्षता घ्या. सर्व ठिकाणी लागायला हवं. पीठ जे आहे ना सर्व ठिकाणी लागायला हवं ह्याची दक्षता घ्या. ह्यामुळे काय होते, ह्याच्यामध्ये लेयर्स तयार होतात आळूच्या वडीमध्ये. ही जी मी तुम्हाला पद्धत दाखवली आहे त्यामुळे लेयर्स येतात आणि तुमच्या आळूची वडी जी आहे ना छान अशी तयार होते. पाहू शकता किती अशी छान अशी आपलं पीठ लागलेलं आहे आळूच्या वडीला आपल्या बऱ्यापैकी. चला आता ह्याला आपण फोल्ड करायचं आहे. तर फोल्ड करताना लक्षात घ्या, पहिल्यांदा ही जी साईडची बाजू आहे अशी फोल्ड करून घ्या. ही साईडची जी बाजू आहे फोल्ड करा. त्यानंतर ह्या साईडची जी बाजू आहे ती फोल्ड करून घ्या आणि त्यानंतर ही जी समोरची बाजू आहे ते अशी फोल्ड करून घ्या आणि ह्याच्यावरतीही थोडंसं पीठ लावून घ्या.
थोडं थोडं लावून घ्या पीठ. ह्याच्यामध्ये आतमध्ये आपण लावलेलं आहे, ह्याच्यावर हलकं हलकं लावून घ्या. त्यानंतर काय करायचं आहे, ही जी बाजू आहे ह्या बाजूने आपण असं हलकं हलकं रोल करत जायचं आहे, असं राऊंड करत जायचं आहे. छान असं राऊंड करायचं आहे. पाहू शकता. हे रोल करताना काय करायचं आहे, ही रोल करताना तेव्हाही थोडं थोडंसं जी बेसनाचं पीठ आहे थोडं थोडं लावत तुम्ही रोल करा, हलकं हलकं. पाहू शकता. ही अशी घडी मारल्यामुळं तुमची जी आळूची वडी आहे एकदम अशी राऊंड अशी राहते. असं आपला भाग हा झालेला आहे. पाहू शकता. लास्टला ह्या ठिकाणी असं पीठ लावून द्या. पाहू शकता. हे आपलं आळूची वडी तयार करण्यासाठी हे पानाला आपलं पीठ लावून तयार झालेलं आहे. तर हे प्लेटमध्ये काढून तुम्हाला दाखवत आहे. पाहू शकता. असं छान असं तुम्ही ह्याला तयार करून घ्या आणि आपण स्टीमरमध्ये स्टीम करणार आहोत. ह्या पद्धतीने अजूनही माझ्याकडे पानं आहेत, तर ह्याला मी पीठ लावून घेतो. ह्याला व्यवस्थित असं तयार करून घेतो स्टीम करण्यासाठी. आळूच्या पानाला लावून झालेलं आहे पीठ. तर पाहू शकता असे छानपैकी असं पीठ लावून घेतलेलं आहे. तर ह्याला पण आता स्टीमरमध्ये टाकून स्टीम करायला घेऊया. स्टीम करायच्या भांड्यामध्ये मी 1 ते 1.5 इंच पाणी घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. हा जो भाग आहे हे भागावरती आपली प्लेट ठेवायची आहे. त्याच्यापेक्षा 1 इंच कमीत कमी पाणी कालीच ठेवा. मी 1.5 इंच पाणी ठेवलेलं आहे. तापलेलं आहे, थोडंसं वाफ यायला चालू झालेली आहे. तर हे जी भांडं आहे ह्या भांड्याला असे छिद्र आहेत, अशी लहान लहान छिद्र आहे. स्टीम करायचं असं भांडं आहे. ह्याच्यामध्ये हे ठेवत आहे मी. पाहू शकता. हे छान असं स्टीम करायला मी हे ठेवत आहे. पाहू शकता. आता हे मी असं स्टीमरच्या आतमध्ये ठेवत आहे. आणि हे ज्या ठिकाणी हे भांडं बसतं हे लक्ष ठेवा. हे भांडं जे बसतं त्याच्या खाली पाणी ठेवा, त्याच्यावरती पाणी येऊन देऊ नका. 1 ते 1.5 इंच ते एक पाणी खाली ठेवा, कारण खाली वाफ तयार जर झाली तर ह्याला व्यवस्थित असं हे स्टीम होतं. तर आपण ह्याला 15 ते 20 मिनटं स्टीम करून घेऊया आणि ह्याला पण असं झाकून ठेवूया. 15 ते 20 मिनटानंतर आपण हे झाकून ठेवूया. ही रेसिपी अगदी पौष्टिक आहे, नक्की करून पहा. तर चला आपण 15 ते 20 मिनटांनी ह्याला शिजल्यानंतर स्टीम झाल्यानंतर पाहूया. आळूचे वड्याचे जे रोल आहेत ते स्टीम झालेले आहेत. आपण पाहूया, खोलून पाहूया. बघा असे छान असे स्टीम झालेलं आहे. पाहू शकता. स्टीम झालेलं कसं समजतं, तर हे जी पानाचा जो कलर आहे तो चेंज होतो. पाहू शकता थोडासा डार्क झालेला आहे. आणि जी हा रोल आहे कसा चेक करायचा शिजला का नाही, तर तो हा जो चाकू आहे असा ह्याच्यामध्ये टाकून पाहायचा ना, असा टाकून पाहायचा. जर ह्याला जास्त जर पीठला चिकटलं तर तुमचा रोल अजून शिजला नाही. तर ह्या पद्धतीनं तुम्हीही चेक करून घ्या. तुमचा जो रोल आहे ह्या पद्धतीने चेक करायचा. आता हे आपला रोल स्टीम होऊन तयार झालेला आहे. तर ह्याला आपण बाहेर काढूया. छान असा हा बाहेर काढूया. हे पाहू शकता. हे छान असं स्टीम झालेलं आहे. मी गॅस बंद केलेला आहे. आता हे पाहू शकता हे स्टीम असं छान झालेलं आहे. तर ह्याला आता मी 10 ते 15 मिनटं थंड होण्यासाठी ठेवतो. त्यानंतर आपण ह्याला कट करणार आहोत. पाहू शकता. तर ह्याला थोडंसं थंड होण्यासाठी ठेवतो 10 ते 15 मिनटं. आळूच्या वडीचा रोल हा थंड झालेला आहे. पाहू शकता. छान अशी आळूची वडी आपली स्टीम झालेली आहे. पाहू शकता तुम्ही. तर ह्याला आपण कट करून घेणार आहोत. तर चला आपण हे कट करून घेऊया. कट करताना लक्षात ठेवा चाकू तुमचा जो आहे तो धारदार असायला हवा. आणि चाकूला थोडंसं तेल लावून घ्या. हे तेल आहे ना दोन्ही साईडनं असं चाकूला लावून घ्या. आणि ही जी रोल आहे
ते आपण कट करून घेणार आहोत. पाहू शकता कसं छान असं कट करतो. हे जे वड्या आहेत तुम्ही 1 सेंटीमीटर जाडीच्या कट करा. तर ह्या पद्धतीनं कट करा. आणि हे जेव्हा तुम्ही चाकू ह्याच्यामध्ये टाकता तर हलका हलका असा हलवत असं म्हणजे मागे पुढे सरकवत तुम्ही हे करा कट करा. तर ह्या पद्धतीने आपण सर्व जी ह्या वड्या आहेत आपल्या आळूच्या वड्या ह्या पद्धतीनं आपण कट करून घेऊ. हे पाहू शकता छान अशा आपल्या आळूच्या वड्या तयार झालेल्या आहेत. तर ह्याला आपण फ्राय बी करून घेणार आहोत. तर हे सर्व आपण अगदी व्यवस्थित कट करून घेऊया. हे कमीत कमी ह्याची जी जाडी आहे तर 10 सेंटीमीटर ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त ठेवू नका. सॉरी 1 सेंटीमीटर ठेवा म्हणजे 10 mm त्याची जी जाडी आहे. जास्त पातळी ठेवू नका कारण जास्त पातळ केलं तर ते तुटण्याची शक्यता असते. तर 1 सेंटीमीटर 10 mm ची थिकमध्ये तुम्ही हे वडी कट करा. आणि लक्षात ठेवा कट करताना हमेशा चाकूला तेल लावून घ्या. कारण काय होतं जर तुम्ही चाकूला तेल नाही लावलं असं तेल लावून घ्या. समजा तेल जर नाही लावलं तर ते चिटकते मग चाकूला. ह्या पद्धतीने तुम्ही मस्त असं कट करून घ्या. पाहू शकता कशी छान अशा आपल्या कोथिंबीर वडी झालेली आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा. पौष्टिक अशी ही रेसिपी आहे. फॅमिलीमध्ये लहान मुलांना मोठ्या माणसांना नक्की खायला द्या. आणि माझा आनंद किचन रेसिपी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. या पद्धतीनं सर्व आपण कट करून घेऊया. थोडंसं असं चाकूवर तेल लावायला विसरू नका. कारण काय होतं जर तेल नाही जर लावलं ना तर हे चिकटतं, चाकूला आपल्या चिकटतं. आणि जर नाही लावलं तर चिकटतं, लावलं तर चिकटत नाही. तर हमेशा ह्याला दोन्ही बाजूनी तेल लावा चाकूला आणि कट करा. मी पारंपरिक पद्धतीनुसार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी नवनवीन अशा हेल्दी रेसिपी तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. तुम्ही नक्की करून पहा. तुमच्या फ्रेंडला तुमच्या फॅमिलीमध्ये ही रेसिपी नक्की करून पहा. खायला एकदम पूर्ण प्रोटीनयुक्त अशी ही रेसिपी आहे. छान अशी लावून घेऊया. आळूच्या वड्याची जी साईज आहे तुमच्या पद्धतीनं करा. पाहू शकता तुम्ही छान अशी कशी आळूची वडी आपली कट केलेली आहे. तुमच्या साईजनुसार तुम्ही करा. ह्या पद्धतीची साईज ठेवा. पाहू शकता पौष्टिक अशी ही आळू वडी आपली स्टीम झाली कट करून झालेली आहे. पाहू शकता मस्त अशी झालेली आहे. खायला एकदम चविष्ट आहे. तर आपण ही जी आहे आळू वडी तेलामध्ये तळून घेऊया. चला आपण तळायची तयारी करूया. आळूची वडी तळण्यासाठी तेल आपलं गरम झालेलं आहे. पाहू शकता. तर चला आपण ही जी आळूच्या वड्या आहेत त्याच्यामध्ये एक एक करून आपण त्याच्यामध्ये कढईमध्ये सोडूया.
आणि आळूच्या वड्या ह्या जी वड्या आहेत तुम्ही लो फ्लेमवरच फ्राय करा, जास्त हाय फ्लेमवर फ्राय करू नका. पाहू शकता हलक्या ब्राऊन कलर यायला लागला की या काढून घ्यायच्या. 1 मिनटं फ्राय करून घ्यायचं, परत पलटी करून द्यायचं थोडंसं 1 मिनटं. आळूची वडी रेसिपी एकदम पौष्टिक अशी आहे, तुम्ही नक्की करून पहा. आणि हप्त्यातून एकदा तरी ही रेसिपी करा. हे पूर्ण हेल्दी अशी रेसिपी आहे. मी पारंपरिक पद्धतीने रेसिपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळे मसाले आहेत, वेगवेगळ्या वस्तू ॲड झालेल्या आहेत, त्यामुळे हे प्रोटीन पूर्ण अशी ही रेसिपी आहे. आणि हे लो फ्लेमवरती तुम्ही करा, जास्त हाय फ्लेम करू नका. ही जर रेसिपी छान वाटली तर माझ्या आनंद रेसिपी चॅनलला, आनंद किचन रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या अनमोल कमेंट्स मला द्यायला विसरू नका. आणि अशा नवनवीन पौष्टिक अशा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर तुम्ही ही माझी जी रेसिपी आहे, माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहू शकता हे छान अशी पाहू शकता तुम्ही अशी हलकी अशी ब्राऊन झाली थोडी मग नंतर आपण काढून घ्यायचं. आता एका साईडनं अशी ब्राऊन झालेली आहे, तर दुसऱ्या साईडनं झाली की आपण ह्याला काढून देऊया. अशा पौष्टिक अशा नवनवीन रेसिपी मी घेऊन येणार आहे, तर तुम्ही नक्की पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. तर तुम्हाला नवनवीन ज्या माझ्या रेसिपी आहेत ते तुमच्यावर जशा पोस्ट होतील तसं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. त्यासाठी तुम्ही हे करायला विसरू नका. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला विसरू नका. बेल आयकन जरूर दाबा, कारण तुम्हाला नोटिफिकेशन तुमच्या चॅनलमध्ये जेव्हा माझी पोस्ट होईल तर लगेच नोटिफिकेशन येते, तर तुम्ही पाहू शकता. शक्यतो करून घरी अशा नवनवीन पौष्टिक रेसिपी तुम्ही करून खा. बाहेरील खाल्लेले चांगले नसते. आपण घरी छानपैकी ऑइल यूज करतो, सगळ्या वस्तू चांगल्या यूज करतो. पाहू शकता हॉटेलमध्ये असं होत नाही. तर मी तर सजेस्ट करीन तुम्ही हॉटेलमध्ये खाण्यापेक्षा घरी बनवून खा, तुमच्या हेल्थला बेनिफिट राहील. आता पाहू शकता आपण हे ब्राऊन कलर झालेला आहे. आपण ह्याला एक आपण बाहेर काढून देऊया, एका प्लेटमध्ये बाहेर काढून देऊ. छानपैकी अशी भाजलेली आहे, पाहू शकता. जास्त करपून देऊ नका. आणि हे पाहू शकता करपून देऊ नका, लक्ष द्या. जास्त जर करपली तर मग खायला छान मजा येत नाही. ह्या पद्धतीने तुम्ही पाहू शकता. ह्या पद्धतीने सर्व आपण आळूच्या जे वड्या आहेत ते आपण सर्व भाजून घेऊ, फ्राय करून घेऊया. पाहू शकता कशी अशी छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे आळूची वड्या. तुम्ही पाहू शकता मस्त अशी छान अशी कुरकुरीत आणि लेयर वाईज आपली रेसिपी तयार झालेली आहे, पाहू शकता. ही जर रेसिपी तुम्हाला छान वाटली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुमच्या अनमोल कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. अशा नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे. पौष्टिक अशा ह्या रेसिपी आहेत, पारंपरिक पद्धतीनुसार केलेल्या ह्या रेसिपी आहेत. तुमच्या
हेल्थसाठी बेनिफिट देणाऱ्या अशा ह्या रेसिपी आहेत. तर हे रेसिपी नक्की करून पहा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, धन्यवाद, बाय बाय.